अमरावती रेशन धान्य घोटाळा, 2000 क्विंटलचा काळा बाजार. नमस्कार, आपण पाहत आहात CS24 न्यूज. गरिबांच्या ताटातील घास पळवणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश अमरावतीत झाला आहे. अमरावती तहसील ग्रामीण भागात रेशन धान्याचा एक महाघोटाळा समोर आला असून चक्क 2000 क्विंटल धान्याची अफरातफर करण्यात आली आहे. रेशन दुकानदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या संगनमताने हा सरकारी डल्ला मारला गेल्याचा आरोप होतोय. या घोटाळ्याचे धागेदोरे आता थेट पुरवठा विभागापर्यंत पोहोचले आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात गरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारणारी एक मोठी यंत्रणा सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. माहुली, जहांगीर आणि औरंगपूर या भागातील रेशन दुकानांमध्ये हा प्रकार घडला आहे. नियम सांगतो की लाभार्थी संख्या आणि त्यांच्या प्रवर्गानुसार PHH अंत्योदया धान्याचे वाटप झाले पाहिजे. मात्र येथे नियमांना हरताळ फासण्यात आला. मंजूर नियतनापेक्षा तब्बल 2000 क्विंटल अधिकचे धान्य कागदोपत्री मंजूर करण्यात आले. हे धान्य गरिबांपर्यंत पोहोचण्याऐवजी वाटेतच गायब झाले. रेशन दुकानदार आणि अधिकाऱ्यांच्या या फिक्सिंगमुळे सरकारचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जादा धान्याची उचल, मंजूर यादी आणि गोदामातील नोंदवही यात मोठी तफावत. माहुली, जहांगीर आणि औरंगपूर केंद्रावर मुख्य संशय. या प्रकरणाची वाच्यता होताच जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याच्या संशयाची सुई आता महिला निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांच्याकडे वळली आहे. पुरवठा विभागाच्या तपासणीत यादीत खाडाखोड आणि तफावत आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. जिल्हा पुरवठा विभागाने चैताली यादव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पण प्रश्न हा उरतो की इतक्या मोठ्या प्रमाणावर धान्य गोदामातून बाहेर पडत असताना वरिष्ठांचे याकडे लक्ष नव्हते का? की हे रॅकेट अजून खोलवर रुजलेले आहे? सामान्य नागरिक रेशनसाठी तासनतास रांगेत उभा राहतो. अनेकदा माल संपला असं सांगून त्याला परत पाठवलं जातं. पण दुसरीकडे हजारो क्विंटल धान्य काळ्या बाजारात विकलं जातंय. हा फक्त तांत्रिक घोटाळा नसून गरिबांच्या अन्नाची चोरी आहे. अमरावती तहसील ग्रामीणमधील हा घोटाळा म्हणजे केवळ हिमनगाचे एक टोक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चैताली यादव यांना नोटीस तर बजावण्यात आली आहे. मात्र या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल होणार का? की नेहमीप्रमाणे चौकशीच्या नावाखाली हे प्रकरण दाबले जाणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. याची ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा CS24 न्यूज. धन्यवाद. मित्रांनो, जर तुम्हाला ही बातमी महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच ताज्या आणि सडेतोड बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या CS24 न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.